सो वेलकम ऑल, हॅपी मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. सो आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आजचा आपला सेकंड डे आहे आणि आजचा सेशन आहे आपला ग्रॅटिट्यूड. आता हे सगळे जे मी सेशन तुमचे घेणार आहेत, तर ते नुसते ते आपल्या एखाद्या पुस्तकातले धडे म्हणून आपल्याला घ्यायचे नाहीत. आज हा लेसन झाला, उद्या तो लेसन झाला. तर हे सगळं आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल करायचंय. पण कारण बघा, स्कूलमध्ये सुद्धा जी स्टुडंट प्रॅक्टिकल करतात, त्या लोकांना रिझल्ट चांगले मिळतात. आणि ते प्रॅक्टिकल केलेलं जे नॉलेज असतं ते कधीही वाया जात नाही. नुसता रट्टा मारण्याला आणि नुसतं मी कीर्तन करते त्याप्रमाणे ऐकायला येणार असाल, तर टाटा बाय बाय, इथे स्टॉप करा आणि तुमचा व्हिडिओ ऑफ करून तुम्ही रिमूव्ह झालात तरी चालेल. ओके. सो काहीतरी घ्यायला आलेला आहात, तर तुम्ही सुद्धा तेवढेच प्रॅक्टिकल मला दिसणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा तेवढे एनर्जेटिक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आजचा आपला टॉपिक आहे डे 2. स्क्रीन शेअर करते. ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड. का बरं? ग्रॅटिट्यूड म्हणजे नक्की काय? सो ते आपण पहिलं जाणून घेऊया. ठीक आहे. सो कोण आहे तुमच्यापैकी ज्यांना ग्रॅटिट्यूड बद्दल बरंच माहिती आहे? बऱ्याच लोकांची रेकी लेव्हल 1 वगैरे मे बी झालेली असेल. हा, येस, बोला. हा, योगिता मॅडम बोला. आवाज येतोय मॅडम? हो, येतोय, बोला. अच्छा. माझा एक ग्रुप आहे मैत्रिणींचा, तर त्यावर आमचं हे असं डिस्कशन चाललेलं की ग्रॅटिट्यूड म्हणजे काय. तर यात कसं आहे की युनिव्हर्स आपल्याला जे गोष्टी देतंय, दिल्यात किंवा पुढे देणार आहे, त्यासाठी आपण कृतज्ञता भाव व्यक्त करायचा बरोबर. युनिव्हर्सला. तर यातून एक आम्ही अशी ऍक्टिव्हिटी चालू केली आहे की ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायचं रोज. तर रोज रात्री आम्ही नाही, जे फक्त घडून मला ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ते सांगा. एवढं मला कळालं. ठीक आहे, ओके. चलो, नेक्स्ट कोण आहे बरं? ग्रॅटिट्यूड एका शब्दामध्ये मला सांग. यस, डी. यहाँ पे सिर्फ डी लिखा है. पहली बार ये नाम सुन रही मैं, डी. हाँ, बोला बोला. माझं नाव दीपाली आहे. ओके. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार प्रदर्शन असतं, की कोणाचीही कुठलीही गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने लागू पडली म्हणून त्याचा आभार व्यक्त करणे, की तुम्ही आमच्या जीवनात आहात म्हणून हे आमचं चांगलं झालं आहे. ओके. ओके, आता मग मी सगळ्यांना एक क्वेश्चन विचारते. तुमच्या जीवनात ज्यांनी तुम्हाला हेल्प केली आहे, तुमच्या स्ट्रगल टाईममध्ये म्हणा किंवा तुमच्या एक बॅड पॅचमध्ये ज्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे, हेल्प केलेली आहे. सो अशा किती लोकांना तुम्ही मनापासून आतापर्यंत थँक यू बोललेला आहात? आठवतंय का तुम्हाला? आता रिसेंटली 1-2 दिवसांमध्ये. परत सकाळी उठल्यापासून तुम्ही कोणाला थँक यू म्हणालेला आहात ते सांगा मला. कृतज्ञता म्हणजेच काय? तर कोणीतरी एखाद्या व्यक्तीने कृती करणे, आपल्यासाठी काहीतरी चांगलं कृत्य करणं आणि त्यासाठी आपण त्याचे म्हणजे त्याचे आभारी असणं. ओके. सो मराठीमध्ये त्याला म्हणतात कृतज्ञता, इंग्लिशमध्ये ग्रॅटिट्यूड. आता कृतज्ञता प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीला आपण आभार कसं मानायचं बरं? सारखं-सारखं त्या व्यक्तीकडे जाऊन थँक यू म्हणायचं आहे का आपल्याला? जसं की काल आपण काय शिकलो? फॉरगिव्हनेस. आपण सगळ्यांना क्षमा करायची आहे. क्षमा केल्याने काय होतं? तर आपलं जो कर्म आहे तो इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. आणि कृतज्ञता हा एक मॅजिकली वर्ड आहे. सगळ्यात इम्पोर्टंट, सगळ्यात मोठा मॅजिकली वर्ड. जसं या वर्डचा तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये उपयोग करायला लागाल, तसं तुम्हाला कळेल की येस, माझ्या जीवनामध्ये ड्रास्टिक चेंजेस व्हायला सुरुवात झालेली आहे. एकतर आपल्या जीवनामध्ये आपले गोल्स, आपले स्वप्न एवढे असतात. आज या परमेश्वराने 5 स्वप्न कंप्लीट केली, तर उद्या सेकंड डेला पुढचे 5 आपल्याकडे रेडी असतील लिस्ट. येस ओर नो? पण ते सगळं करण्याच्या आधी आपल्याकडे आता जे आहे, व्हॉटेव्हर या परमेश्वराने जे काही आपल्याला दिलंय, तर त्याच्यासाठी आपण त्या परमेश्वराचे आभार मानलेत का? कधी तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट डाउन केलंय का डे टू डे लाईफमध्ये? आज मी माझ्यासाठी परमेश्वराने किंवा माझ्या फलाना मैत्रिणीने हे केलं त्यासाठी थँक यू, असं कधी केलंय का तुम्ही? नाही. सो चला, या परमेश्वराने तुम्हाला ज्या काही चांगल्या 10 गोष्टी दिल्यात, त्यासाठी तुमची डायरी आहे समोर, त्यासाठी
10 चांगल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करायच्यात. आजची डेट टाका आणि सुरू करा. आणि आज छान संकष्टी आहे. चलो, शुभस्य शीघ्रम, लगेच स्टार्ट करा. 5 मिनिटं देते तुम्हाला, लगेच स्टार्ट करा. ओके, झालं का? येस. येस. पुन्हा एकदा रिपीट करते मी. कोणीतरी मेसेज केलाय मला, रिपीट करते. सो एकच मिनिट. तुम्हाला या परमेश्वराने बऱ्याच अशा गोष्टी दिलेल्या आहेत. सो त्यातल्या फक्त 10 गोष्टींची एक लिस्ट तयार करा. एक बुलेट पॉइंट लिहा फक्त, की का तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करता, का तुम्ही आभार व्यक्त करता या परमेश्वराचे. ठीक आहे? सो राईट डाऊन. हो, ठीक आहे. आता ऑफिसमध्ये आहेत, त्यांना काही पर्याय नाही, त्यामुळे त्यांनी आता मला परत परत मेसेज नका पाठवू. जे ऑफिसमध्ये आहेत, तुमचं जेन्युइन रिझन आहे, सो तुम्ही काही करू नका. जे माझ्यासमोर प्रेझेंट आहेत त्यांच्यासाठी हे सगळं आहे. जे प्रॅक्टिकल करणार आहेत त्यांच्यासाठी. बिकॉज या सगळ्या गोष्टी जे प्रॅक्टिकल करतात त्यांना रिझल्ट याचे फार लवकर मिळतात. मे बी आपल्या या ग्रुपमध्ये पण असं कोणतरी व्यक्ती असेल की त्यांनी त्याचा अनुभव घेतला असेल. ओके, सो राईट डाऊन. झाले का लिहून? आता तुम्ही म्हणाल, आता माझ्याकडे लक्ष द्या. आता तुम्ही म्हणाल, मॅडम हे लिहिलंय पण याचा उपयोग काय? आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मिळत नाही आणि त्याबद्दल आपण देवाकडे वारंवार तक्रार करतो. बरोबर ना? कोण कोण तुमच्यापैकी आहेत जे सकाळी सकाळी उठल्यानंतर देवासमोर जाऊन पहिली तक्रार करतात, की माझ्याकडे हे का नाही, माझ्याकडे ते का नाही? असं कोण आहे बरं? की वारंवार देवासमोर तक्रार चालू करतात, कंप्लेंट्स, फुल कंप्लेंट बॉक्स. माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, आज माझ्या घरामध्ये ही वस्तू नाहीये, मला हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, पण माझ्या मैत्रिणीकडे सगळं आहे, पण माझ्याकडेच काही नाहीये. असं का करतो बरं देवा तू? मलाच का असं करतो? प्रत्येक वेळेला माझ्यावरच वारंवार संकटांची मालिका सुरू होते. ती सुरुवात माझ्यापासूनच का होते किंवा माझ्याच घरापासून का होते? बरोबर ना? असं चालू असतं ना, आजारपण मलाच का?
बाकी पण इतर लोक आहेत, त्यांना तर भिकारी किती रस्त्यावर आहेत, त्यांना तर खायला वेळेवर मिळत नाही, छान मिळत नाही. मी एवढं हेल्दी फूड फूड खाते, तरी मीच आजारी का? मलाच असा आजार का? किंवा हिचा नवरा किती छान तिच्यावर प्रेम करतो आणि माझा नवरा माझ्याकडे बघत सुद्धा नाही. बरोबर? की अमुक हिचा नवरा, अमुक तिचा नवरा असं करतो, तसं करतो, अमुक याची बायको छान राहते, असं राहते, तसं राहते. एक ना अनेक आपल्याकडे तक्रारी असतात. बरं दुसरा एक प्रश्न येतो तो पैशाचा. अमुक याच्या नवऱ्याला एवढा पगार आहे, तुम्हालाच का नाही? असं बोलून आपण वारंवार आपल्या नवऱ्याला टॉर्चर करत असतो. बरोबर ना? अशा प्रत्येकाच्या नीड्स, रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात. तशा आपलं बोलणं, तसं आपलं हे सगळं चालू असतं, कंप्लेंट चालू असतात. मग मला सांगा, एवढ्या वर्ष हे सगळं देवाजवळ कंप्लेंट करून, देवाने तुमचं ऐकलं का? की त्याच्यामध्ये आणखीन भर पडत चालली? येस, कोणीही मला सांगा. ऐकलं की भर पडत चालली? आणखीन बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी ॲड ऑन होत चालल्या त्याच्यामध्ये. येस, चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ॲड ऑन होत असेल तर ॲड ऑन लिहा. हो, ओके. चला मेसेज आलेले आहेत. हो, ॲड ऑन, ॲड ऑन. ओके. मग का एवढं सगळं माहीत आहे आपल्याला, मग का बरं आपण आपल्या कंप्लेंट्स नको थांबवूया? छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण का नको आनंद निर्माण करूया? कारण जेव्हा गोष्टी आपल्याकडे छोट्या स्वरूपात असतात. आज माझ्याकडे फक्त हां, हे एक्झाम्पल घेऊया. आज माझ्याकडे फक्त ₹20,000 आहेत किंवा माझ्याकडे फक्त ₹2,000 आहेत. पण ते ₹2,000 फक्त नाहीयेत, माझ्यासाठी खूप आहेत. या 2,000 मध्ये ₹2,00,000 करण्याची ताकद आहे. हा मॅजिकल वर्ड्स तुम्ही जेव्हा वापराल, तेव्हा बघा तुमच्या लाईफमध्ये मॅजिक व्हायला सुरुवात होईल. कारण परमेश्वराला तुम्ही तुमचं कुठलंही तक्रार सांगत नाहीये. तुमच्याकडे काय नाहीये हे सांगत नाहीये. जे आहे व्हॉटेव्हर आहे त्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय करताय, तुम्ही समाधान मानताय आणि ते पैसे मल्टिपल करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. हे व्हायब्रेशन तुम्ही या युनिव्हर्समध्ये सोडताय. आणि आफ्टर ऑल सगळ्यांना माहीत असेल, आय डोंट नो माहीत असेल की नसेल, पण युनिव्हर्स आपल्या लँग्वेजवर काम करतं का? युनिव्हर्सला कुठलंही लँग्वेज माहीत नाहीये, त्याला कुठल्याही लँग्वेजचं काही पडलं नाही. युनिव्हर्स केवळ आपल्या व्हायब्रेशनवर काम करतं आणि म्हणूनच तुमचे व्हायब्रेशन चेंज करा. बघा, डेफिनेटली यू विल गेट रिझल्ट. आता व्हायब्रेशन चेंज करायची म्हणजे काय करायचं? मॅडम पैसेच घरी नाही तर म्हणायचं का पैसे आहेत, आहेत, आहेत माझ्याकडे असं म्हणायचं का? कारण सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येतं का? नाही. मग काय करायचं मॅडम? बरोबर ना? सगळ्यांच्या मनात हाच क्वेश्चन आहे ना? जसं की मी सांगितलं, ₹2,000 असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणात का होईना समाधान शोधा, की येस डेफिनेटली याच्यामध्ये भर पडणार आहे, आणखी पैसे याच्यामध्ये ॲड होणार आहेत. हा युनिव्हर्स कुठून कसे अरेंज करणार आहे आय डोंट नो. मला माहीत नाही, पण मला तो देणार आहे. हा कॉन्फिडन्स एवढा स्ट्राँग करा ना, मग बघा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मल्टिपल रिझल्ट बघायला मिळतात. ठीक आहे? सो हा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपल्याला स्वतःवर आधी विश्वास ठेवावा लागतो. बरीच लोकं माझ्याकडे येतात. मी त्यांना सांगते, "असं-असं करा." "ओके मॅडम, आम्ही ट्राय करू." मी म्हटलं, "ट्राय करू नाही, ट्राय केला करू म्हणालात तर तुमच्याकडून ती गोष्ट होणारच नाही. कारण तुमचा जर स्वतःवरच विश्वास नसेल, तर काय फायदा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगून?" कारण आपल्या स्वतःमध्ये या परमेश्वराने एवढी छान ताकद, एवढी पॉवर टाकलेली आहे. पण जोपर्यंत कोणी आपल्याला चॅलेंज देत नाही, तोपर्यंत ती पॉवर बाहेरच येत नाही. फॉर एक्झाम्पल अगेन आपण आपल्या शेजाऱ्यांकडे येऊया. ओके. आपली शेजारी आपल्याशी भांडली किंवा कोणी तुमचा एखादा फ्रेंड, जवळचा फ्रेंड तुमच्याशी भांडला आणि त्याने तुम्हाला चॅलेंज दिलं, की तू काही करूच शकत नाहीस लाईफमध्ये किंवा तू काय किंवा तुमच्या कोणतरी जवळचं रिलेटिव्ह आहे, नातेवाईक आहे. त्याने किंवा कोणी फलाना पर्सनने तुम्हाला एखादं चॅलेंज केलं, की तू अशीच राहणार आहेस भित्री भाऊबाई किंवा तू अशीच राहणार आहेस, तुझ्यामध्ये काय गट्स नाहीयेत, तू पुढे काहीच करू शकत नाही किंवा तुझं अर्निंग सोर्स तू काहीच करू शकत नाहीस. त्यावेळेला मात्र मग आपली एवढी सगळं जो राग असतो तो एवढा भयंकर बाहेर येतो, की नाही, थांब आता मी तुला करूनच दाखवणार. आणि मग त्या रागाच्या भावनेमध्ये, त्या भरात आपल्यामध्ये जेवढ्या क्वालिटीज असतात त्या सगळ्या बाहेर येतात.
मग विचार करा त्या सगळ्या क्वालिटीज आधी कुठे होत्या. आणि म्हणूनच तुम्हाला ज्यांनी चॅलेंज दिलेलं आहे किंवा दिलेलं होतं किंवा तुम्हाला ज्यांनी दुःख दिलं होतं आणि त्याला टॅकल करून आज जर तुम्ही पुढे आलेला असाल, तर त्या सगळ्या लोकांना सुद्धा तुम्हाला थँक बोलायचंय. आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये कोण ना कोणतरी एक दुश्मन असतंच ना. येस ऑर नो? आहे ना सगळ्यांच्या लाईफमध्ये. दुश्मन असं नाही म्हणू शकत आपल्याला आपण, पण निगेटिव्ह पीपल आहेत ना सगळ्यांच्या लाईफमध्ये, की काहीच नाही, कोण नाहीये. कोणाचे हात दिसत नाही. मला 1-2 जणांची साथ दिसतायत. येस ऑर नो? मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे? खरं आहे ना? ओके. सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंजेस असतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही निगेटिव्ह पीपल असतात. आपल्याला डिस्करेज करणारे असतात. आपल्याला खाली ओढणारे असतात. मग काय करायचं? मग त्याचं पण आभार मानायचं की मॅडम येस, त्यांचे ते आभार पहिले माना. कारण सांगितलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी. जोपर्यंत आपले निंदक निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट पॉवरफुल, स्ट्रॉंग करू शकत नाही. सो येस, डेफिनेटली ती लोकं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असायलाच पाहिजे. आणि त्यांचे सुद्धा आभार माना. बरं, काही लोकं एवढे छान असतात, एवढे सुंदर त्यांच्यामध्ये गट्स असतात, एवढी सुंदर त्यांच्यामध्ये मॅनेजमेंट असतं, पॉवर असते त्यांच्यामध्ये, की ते 2,000 ची सुद्धा 2,00,000 करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. येस ओर नो? तुमच्या समोरच ही उदाहरणं असतील. मी काही खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगायचं. बरोबर? आणि काही लोकं त्यांच्याकडे 10,00,000 रुपये द्या, 1,00,00,000 रुपये द्या. एका महिन्यामध्ये 1,00,00,000 किंवा 10,00,000चे ₹100 करण्याची पॉवर पण त्यांच्यामध्येच आहे. बरोबर ना? आता के-बी-सीमध्ये कोण बनेगा करोडपतीमध्ये जो जिंकलेला सुशील कुमार माहीत असेल तुम्हाला मे बी. 5 करोड की काही समथिंग अमाउंट जिंकला होता. विथिन 1 इयर तो पुन्हा रस्त्यावर आला. म्हणजे पैसा सुद्धा कोणाकडे येतो, ज्यांच्याकडे सांभाळण्याची कॅपॅसिटी असते. ऐरा-गैरा लोकांकडे हा युनिव्हर्स, हा परमेश्वर कधीच पैसा पाठवत नाही. चॅलेंजेस सुद्धा कोणाला येतात? ज्यांच्यामध्ये चॅलेंज एक्सेप्ट करण्याची, टॅकल करण्याची कॅपॅसिटी असते आणि तेवढं पॉवर हा युनिव्हर्स त्या व्यक्तीला देतो. जर तुला लाईफमध्ये पुढे जायचं असेल, तर या सगळ्या गोष्टीतून पार होऊनच जावं लागणार तुला. हे त्या युनिव्हर्सला माहीत असतं बरोबर आणि त्यांच्याच आयुष्यामध्ये चॅलेंज असतात आणि म्हणूनच तुम्हाला मिळालेल्या चॅलेंजेससाठी सुद्धा थँक बोलायचे. आणखीन कशाला थँक बोलणार बरं तुम्ही? भर दुपारी एवढ्या उन्हातून सिलेंडरवाला तुमच्या घरात तुमचा 9वा-10वा माळा चढत येतो. ओके? आपण त्याला ₹20-25 देताना काचकूच करतो. "अरे नहीं, नहीं ऐसा नहीं चलेगा. आपको मिलता है ना वहाँ से पेमेंट." स्पेशली आम्ही लेडीज बरं का. आम्ही व्यावहारिक असतो ना खूप. "नहीं, नहीं हम नहीं दे हम नहीं देंगे. हमारे आदमी ने बोला नहीं देने का. ये नहीं, वो नहीं." आणि आपण त्याला पळवतो. आणि युनिव्हर्समध्ये एक वेगळी छाप आपली, एक वेगळंच इम्प्रेशन आपण आपले व्हायब्रेशननुसार सोडत असतो. आता 20 आणि 25 रुपयाने आपलं काही मोठंसं बिघडणार आहे का? नाही. पण समोरच्याच्या मनामध्ये काय निर्माण झालं आपल्याबद्दल, की ही बाई किती कंजूस आहे. त्यामुळे युनिव्हर्समध्ये ते व्हायब्रेशन गेले, की ही बाई कंजूस आहे. मग मला सांगा, पैसा अशा लोकांकडे येतो, की अशा लोकांकडे येतो? पैशासाठी लक्ष्मीला देणारे हात फार आवडतात. सतत घेणारे हात आवडतात का? आणि म्हणूनच टाटा, अंबानी यांसारख्या लोकांकडे काय आहे? पैसा आहे. कारण ती लोकं बऱ्याच मोठ्या प्रमाणात चॅरिटी करतात. आठवा बरं, कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही शेवटची चॅरिटी केली आहे, डोनेशन केलंय? आहे लक्षात? येस. आहे का लक्षात कोणाच्या? मग काय करायला पाहिजे बरं त्याच्यासाठी? ओके. भूषण पाटील म्हणतात डिसेंबरमध्ये केली. डिसेंबर ओके ठीक आहे. डिसेंबरमध्ये केली. रुपाली म्हणतात गेल्या मंथमध्ये. मिनल शेख म्हणतात 4 डेज अगो. व्हेरी गुड. अगर आप चैरिटी करते हो इट्स वेल एंड गुड. बिकॉज जेव्हा तुम्ही चॅरिटी करता, डोनेशन देता, पण कोणाला डोनेशन देता? नीडी पर्सन्सला. ओके, लक्षात ठेवा, नीडी पर्सन्सला. भिकाऱ्यांना काहीही द्यायचं नाही, पैसा द्यायचा नाही, त्यांना फक्त अन्नदान करा. जी लोक तुमच्या आजूबाजूला पण नीडी पर्सन्स असू शकतील, की खरोखरच त्यांच्या शिक्षणासाठी,
त्यांच्या काही एखादी त्यांची मेजर नीड आहे त्याच्यासाठी जर त्याला पैसा हवा असेल तर नक्की त्याला मदत करा, अन्नदान करा. बट येस, डेफिनेटली आपण समाजाचा एक भाग आहोत. त्यामुळे नुसतं आपण स्वतःचाच विचार करायचा किंवा आपल्या फॅमिलीचाच विचार करायचा का? आपण या समाजात राहतो, तर समाजाचा एक पार्ट म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे की नाही? तर तुम्ही म्हणाल, "मॅडम आम्हाला एवढा पगार नाहीये, तर आम्ही कसं देणार बरं?" एवढा पगार नाही तर ते आपला जेवढा पगार आहे, त्याचाच एक हिस्सा, छोटासा हिस्सा का होईना आपण 1 महिना आड करून तरी लोकांना देऊ शकतो की नाही मला सांगा? कमीत कमी आपण ₹20,000 पेमेंट धरूया. आताच्या ह्याच्यामध्ये ₹20,000 कमीत कमी पेमेंट आहे. सो सपोज तुमचं इन्कम ₹20,000 आहे, तर दर महिन्याला तुम्ही कमीत कमी ₹200 तरी चॅरिटी करू शकता का? कुठल्याही गरीब एखाद्या स्टुडंटला, कुठल्याही एखाद्या गरीब पर्सनला, येस ओर नो हात रेज करा. देऊ शकता एवढं तर या परमेश्वराने आपल्याला कॅपेबल केलंय. येस. आणि म्हणूनच लक्ष्मीचा एक सिद्धांत आहे. तुम्ही द्यायला सुरुवात केलात, की ती तुमच्या घरी यायला सुरुवात करते. आणि म्हणूनच नेहमी देणारे बना, गिव्हर बना. सो आता हे गिव्हर कोण आहे? आपल्याला सूर्यप्रकाश देणारा सूर्य. त्याला आपण कधी थँक यू बोलतो? नाही. ते सोडा. सूर्य, चंद्र, तारे ते सोडा. ते तर खूप दूरवरचं झालं. आपण सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर आपल्याला कळतं, अरे मी श्वास घेतोय, मी जिवंत आहे. हा एक नवीन दिवस मला परमेश्वराने दाखवलाय. त्याच्यासाठी आपण कधी थँक यू बोलतो? डे टू डे लाईफमध्ये जवळ-जवळ 10,000च्या वर, मी 10,000 कमीच बोलते. 10 ते 25-30 हजाराच्या वर या जगातून माणसं टाटा बाय-बाय करतात. त्यांना सकाळची पहाट दिसत नाही. सकाळचा दिवस त्यांना उजाडलेला कळत नाही. त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला असतो. मग या परमेश्वराने, या युनिव्हर्सने आपल्याला हा एक सुंदर दिवस दाखवलाय. एक सुंदर पहाट दाखवली आहे. एक सुंदर दिवसाची सुरुवात दाखवलेली आहे. मग त्याच्यासाठी आपण कधी आभार मानतो का हो त्याचे? कारण आपल्याला या गोष्टी काय वाटतात? क्षुल्लक वाटतात. इझिली आहे ना सगळं फ्रीमध्ये मिळतंय ना. ऑक्सिजन फ्रीमध्ये मिळतोय. सो सकाळी उठल्या-उठल्या पहिल्या या आपले दोन्ही हात रब करायचे, दोन्ही हात डोळ्यावर ठेवायचे आणि या परमेश्वराचे आभार मानायचे. थँक यू सो मच. मला हा एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल, या नवीन दिवसामध्ये काहीतरी चांगली गोष्ट माझ्या हातून घडवून आणण्याबद्दल. आधीच थँक यू बोलायचंय. आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी सुद्धा थँक यू बोलायचंय आणि आपल्याला जे हवंय इन फ्युचर तर ते सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. आधीच ऑलरेडी आपल्याकडे ते आलेलं आहे. असं समजून त्याच्यासाठी सुद्धा इन ॲडव्हान्स आपल्याला थँक यू बोलायचंय. का बरं इन ॲडव्हान्स? कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या माणसावर तुम्ही मनापासून एवढा स्ट्राँग विश्वास दाखवता, तेव्हा त्या माणसाला तुम्हाला ते देणं भाग आहे की नाही मला सांगा? येस ओर नो? मग एवढा स्ट्राँग विश्वास या परमेश्वरावर तुमचा आहे का? बरं, भलं होतं कोणाचं किंवा लाईफमध्ये चेंजेस कोणाच्या बाबतीत होतात? ज्यांचे व्हायब्रेशन चांगले असतात, जी लोकं सतत हसत-खेळत असतात. आपला मूड कसा असतो? स्विंग असतो. आज सकाळी चांगलं आहे. अरे बापरे! मम्मीचं काय बिनसलं? आज मम्मीचा मूड गेला वाटतं. आज काय आपलं खरं नाही घरी. मुलं आल्या-आल्या घरी पाऊल टाकल्या-टाकल्या मुलांना कळतं, की आज काहीतरी बिनसलं. म्हणजे असा आपला मूड असतो. सो आपल्या मूडवर कंट्रोल करायला शिका. ज्या क्षणी बघा सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही झाली, तर त्या सगळ्या पूर्ण घटनाक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत त्याच-त्याच घटना सेम तुमच्या आयुष्यात घडतात. येस ओर नो? काहीच तुमचं मनासारखं होत नाही. आणि मग तुम्ही मनातल्या मनात म्हणता, "अरे, आज मी कोणाचा चेहरा बघितला? आज कोणाचं तोंड बघितलं?" बरोबर ना? आणि हमखास ज्याच्याशी तुम्ही भांडता, तोच माणूस समोर आला, की त्याला आणखीन शिव्या देऊन मोकळे होता. "अरे, याचं तोंडच बेकार आहे. अरे, हा नसकुंडीच आहे. याचा चेहरा बघितला मी आणि माझा सगळा दिवसच खराब गेला." घरी सॉरी ऑफिसला जाताना ट्रेन वेळेवर नाही. ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसने फायरिंग केली. तिकडे गेल्यानंतर काम धड झालं नाही. ओके, म्हणजे सगळं शेड्यूलच तुमचं खराब झालेलं असतं, बिनसलेलं असतं.
मग त्यासाठी तो माणूस रिस्पॉन्सिबल आहे का? नाही. तुम्ही तुमचा रिमोट कोणाला तरी दुसऱ्यांना दिलेला आहे. बरोबर ना? ज्या क्षणी तुम्हाला कोणतरी चांगलं बोलतो, तेव्हा तुम्हाला छान वाटतं. तुम्हाला कोणतरी वाईट बोलतो, तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं. याचा अर्थ तुमचा तुमच्यावर विश्वास आहे का 100%? नाही. याचाच अर्थ तुमचा रिमोट कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या हातात आहे. ती व्यक्ती तुम्हाला जशी नाचवते तसं तुम्ही बोलता. "हो, हो, मी छान आहे. हो, हो, मी वाईट आहे." एखादा ड्रेस छान घातल्यानंतर 4 लोकांनी चांगलं म्हटल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं. पण एका व्यक्तीने तुम्हाला वाईट कमेंट दिली तर तुम्ही म्हणता, "अरे रे! असं कसं? 4 व्यक्तींनी तर चांगले म्हणाले. खरंच मी वाईट दिसते का?" परत तुम्ही तो डाउट स्वतःवर क्रिएट करता आणि मग परत तुमचा मूड ऑफ होतो. ठेवा ना स्वतःवर एवढा विश्वास, कॉन्फिडन्स, की नाही मी आरशामध्ये बघितलंय मला. मी आज खूप छान दिसते. माझा ड्रेसिंग सेन्स पण छान आहे. मी छानच आहे. मग बघा कोणाची हिंमत आहे का? कितीही तुम्हाला दुखवलं, कितीही तुम्हाला वाईट कमेंट्स केल्या, त्यात तर त्या कमेंट्स घेण्याची. आता YouTubeवर बघा ना, YouTuber जे आहेत, व्लॉग्स बनवणारे, त्यांना चांगल्या कमेंट्स पण येतात, त्यांना वाईट कमेंट्स पण येतात. पण ते मनाची तयारी करून घेतात, की या पृथ्वीवर 2 टाइपचे लोक आहेत. एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो या दोन्ही आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे त्या ॲज इट इज एक्सेप्ट करायच्या, सोडून द्यायच्या. चांगल्या कमेंट आहेत, एक्सेप्ट करायच्या, त्या एन्जॉय करायच्या. वाईट कमेंट आहेत, त्या लेट गो करायच्या. सो आपल्याला काय करायचंय? लेट गो करायला शिकायचंय. सो सगळे लेट गो करायला तयार आहेत का? आता आपलं एक चांगलं रिलेशन व्हायचंय. येस, थँक यू सो मच. आपल्याला चांगलं रिलेशनशिप मेंटेन करायचंय. तर आता तुमचं रिलेशनशिप मे बी स्पॉईल झालं असेल, खराब झालं असेल किंवा खराब होत चाललं असेल, तर त्याच्यासाठी परमेश्वराला आधीच आभार माना. त्याचे आभार माना. थँक यू ईश्वरा. थँक यू युनिव्हर्स. माझं या व्यक्तीबरोबर रिलेशनशिप छान, चांगलं होतंय आणि पुढे पण असं चांगलं होणार आहे तुझ्या कृपेने. बघा तुमचे रिलेशनशिप थोड्याच दिवसामध्ये, काहीच दिवसामध्ये तुमचे रिलेशनशिप चांगले व्हायला मदत होईल तुम्हाला. तुमच्याकडे येणारा पैसा, त्या पैशाला आपण कधी थँक यू बोलतो का हो? आला रे आला. एका दाराने आला की दुसऱ्या दाराने जायला मोकळा. असं आपणच बोलतो ना. अरे पगार कधी येतो आणि कधी जातो तेच कळत नाही. 1 तारखेला होतो, 10 तारखेच्या आत बँक लोन, क्रेडिट कार्ड लोन, कार लोन, फलाना लोन, सलाला लोन असं बोलतो आपण आणि 10 तारखेपर्यंत माझ्या अकाउंटमध्ये जेमतेम घर चालवण्याइतपत पैसे असतात. बरं लाईट बिल आलं किंवा मेंटेनन्स बिल आलं, इतर काही बिल आलं, तर आपण काय आपलं लगेच आपला राग एवढा हे होतो आपण म्हणजे कुठलंही लायबिलिटीज बघून. आता लायबिलिटीज बघून राग येण्याचं काय कारण आहे मला कोणी सांगेल का? जे काही तुम्ही या गरमीमध्ये एसीचं सुख घेताय आणि मग या एसीमुळे तुम्हाला तो आराम मिळतोय, तुम्हाला रिलॅक्सेशन मिळते, तुम्हाला ते थंडाव्याचं सुख मिळतंय, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याचे आभार मानायला पाहिजे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो? वारंवार आपण, "अरे बापरे! बिल आलं. अरे बापरे! मुलांची फी आत्ताच भरायची आहे. अरे माझं बिल एवढं कसं आलं? अरे माझं तेवढं कसं आलं? अरे किराणा आज ह्या वेळेला ह्या महिन्यामध्ये खूप जास्त झाला. असं कसं? तसं कसं? माझ्याकडे एवढाच पैसा का?" आणि वारंवार आपण त्याच फीलिंग युनिव्हर्समध्ये सोडून तेच अट्रॅक्ट करतो. आणि त्यामुळे त्याच मल्टिपल गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतात. येस ओर नो? याच गोष्टी वारंवार तुमच्याकडे येतायत का? बरोबर ना? मग त्याच्यामध्ये आपण जर थोडक्यात चेंज केले, तर खूप छान एक पॉझिटिव्ह बाजू आपण पाहिली. एसीमुळे आपल्याला छान या उन्हाळ्यामध्ये थंडाव्याचा आराम मिळतोय. आपल्याला परमेश्वराने रस्त्यावर तर नाही ठेवलं. एक छान घर दिलंय. आपल्याला छान फॅमिली आहे. आपल्याला एक छान सुंदर शरीर आहे. आपल्यामध्ये काहीतरी कॅपॅसिटी आहे पे करण्याची म्हणून एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज, अम्युनिटीज आपल्याला दिल्यात. तर त्याच्याबद्दल आपण कधी विचार करतो का? मला सांगा किती कुटुंब रस्त्यावर आपलं जीवन जगतायत. त्यांचं म्हातारपण सुद्धा रस्त्यावरच जातंय. आहे का त्यांच्या डोक्याखाली फॅन? एसी सोडा, फॅन तरी आहे का? मग आपल्याला परमेश्वराने एवढं छान सगळं दिलेलं आहे.
मग आपण त्याचा कधी आभार मानतो का? नाही. पण आपण त्याच्यामध्ये क्रिटिसाइज शोधत असतो, आपण त्याच्यामध्ये ड्रॉबॅक शोधत असतो. आपल्याला एक सुंदर शरीर दिलंय. कितीतरी लोक ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, कितीतरी लोक आहेत ज्यांना पाय नाहीये, कितीतरी लोक आहेत त्यांचा ऍक्सिडेंट नंतर एखादा अवयव निकामी होतो. मला सांगा, मी तुम्हाला म्हणाले, मी तुम्हाला 1 करोड रुपये द्यायला तयार आहे. मला तुमचा एक हात हवाय. कोण कोण द्यायला तयार होईल बरं सांगा? प्रामाणिकपणे सांगा. व्हाल का? कारण त्याचे व्हॅल्यू करू शकतो आपण कुठे? मग या परमेश्वराने एवढं छान हेल्थ दिलंय आपल्याला, संपूर्ण शरीर व्यवस्थित दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण त्याचे आभार मानतो का कधी? आपण इग्नोर करतो, कारण ते आपल्याला इझिली मिळालेले असतात. त्याची किंमत कोणाला कळते? जे ब्लाइंड आहे, ज्यांना एखादा पाय नाहीये, ज्यांना जे काहीतरी हँडिकॅप आहे. राइट? मग याच्याबद्दल कधी आपण विचार केलाय का? कोणी तुम्ही केलाय का कधी? सो रोज आपल्या डायरीमध्ये रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या आयुष्यातल्या अशा 5 गोष्टी, मॉर्निंग पासून ते रात्रीपर्यंत अशा 5 गोष्टी तुम्हाला राईट डाउन करायच्या आहेत, की ज्या गोष्टींमुळे तुम्ही या परमेश्वराचे आभारी आहात. राईट डाउन. अशा कोणत्याही 5 गोष्टी तुम्हाला त्याच्यासाठी परमेश्वराचे तुम्हाला आभार मानायचे आहेत. बरं, ही कृतज्ञता वर करायची आहे का तुम्हाला? हे आभार वर मानायचे आहेत नक्की नाही. पूर्ण मनापासून. कोण परमेश्वराची पूजा मनापासून करतं बरं तुमच्यापैकी सांगा मला? तुम्ही कधी संवाद साधता का देवाबरोबर, परमेश्वराबरोबर? कोण साधतं बरं परमेश्वराबरोबर संवाद? ओके, दीपाली मॅडम आहेत. आणखी कोण आहे? योगिता मॅडम आहेत. येस. रीता मॅडम आहेत, सुप्रिया आहेत, धनावडे कोण मे बी आहेत. त्यांचा व्हिडिओ ऑफ आहे. सो व्हिडिओ ऑफ आहेत त्यांचे नाही प्रश्न घेणार आहे मी. येस. ओके, बरीच लोक आहेत. माझ्यासारखे आहेत बरीच लोक म्हणजे. ओके. सो परमेश्वरा बरोबर ना कधीतरी संवाद साधा. तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत ना परमेश्वरांनी, त्याच्यासाठी त्याचे आभार व्यक्त करा. थँक आणि बघा, ते आभार व्यक्त करताना आपल्याला सुद्धा वाटतो, की परमेश्वर आपल्याकडे बघून हसतोय. आपल्याला काहीतरी ब्लेसिंग्स देतोय. हा अनुभव नक्की तुम्ही घ्या. बघा, याचा लवकरच तुम्हाला अनुभव येणार आहे. जेवढं तुम्ही या परमेश्वरावर विश्वास ठेवाल, ट्रस्ट ठेवाल, एखादी तुमच्या जीवाभावाची एखादी ती व्यक्ती आहे असं समजून तुम्ही शेअरिंग कराल त्याच्यासमोर, तुमचा आनंद, तुमच्या आयुष्यातली एखादी चांगली घटना, त्यावेळेला तुम्हाला कळेल, की येस, मी जे बोलते ते सगळं मला मिळतंय. काही माहित नाही काय मॅजिक होत आहे माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये. पण जेवढं मी बोलते या परमेश्वराबरोबर, तेवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आणि घडतायत. ठीक आहे? सो येस, डेफिनेटली हा सगळा अनुभव, हा सगळा गेम एनर्जीचा आहे. जेवढं तुम्ही याच्यावर ट्रस्ट ठेवाल, ब्लाइंडली ट्रस्ट ठेवाल, मी असं म्हणत नाही बरं, की लगेच माझ्यावर विश्वास ठेवा. कारण आपण अननोन आहोत. फक्त 2च दिवस झाले आपली भेट झाली, ओळख झाली, राइट? तुम्ही प्रॅक्टिकल करा. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल कराल, तुम्हाला रिझल्ट मिळेल, तेवढा तुमचा ट्रस्ट बसत जाईल या सगळ्या गोष्टींवर. आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली फॉलो करणं गरजेचं आहे. आपण लेडीजचं काय असतं, एकतर टाइम मॅनेजमेंट आपण व्यवस्थित करत नाही. बऱ्याच लेडीज मी बघते टाइम मॅनेजमेंट कोण करत नाही. सकाळचं जर तुम्हाला आवरायचं असेल तर एक टाइम बॉन्डिंग ठेवा ना, या वेळेमध्ये मला माझं हे झालं पाहिजे. आता पण बघते मी क्लासचा टायमिंग सगळ्यांना माहिती आहे. पण त्या टायमिंगमध्ये पण बऱ्याच लेडीज किचनमध्ये आहेत. याचा अर्थ तुमच्याकडे टाइम मॅनेजमेंट प्रॉपर नाहीये. ज्यांचं टाइम मॅनेजमेंट उत्तम आहे, त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात. ती लोकं आयुष्यामध्ये पुढे जातात. सो येस, डेफिनेटली एक ॲट अ टाइम तुम्ही 10 गोष्टी करताय, तर एक ना धड भराभर चिंध्या अशी सगळी गत होते. आणि म्हणूनच एका वेळेला एकाच गोष्टीवर फोकस करा ना. आपण काय होतो, 5 गोल्स आपल्या समोर आहेत. 5 गोल्स त्याच्याकडे फोकस न करता पुढे काय करायचंय, पुढे काय करायचंय, आणखी त्याच्यामध्ये ॲड ऑन करत जातो आणि ना मागचं होतंय ना पुढचं होतंय. सो काय करायचंय, 5 पहिले गोल्स घ्या. त्या 5 गोल्सवर ते पण
जे शॉर्ट टर्म मधले गोल्स आहेत ते पहिले तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहा आणि त्याच्यावर फोकस करा की मला या 6 महिन्यामध्ये किंवा या 3 महिन्यामध्ये हे गोल्स कम्प्लीट करायचे आणि त्याच्यासाठी या परमेश्वराकडे रोज प्रार्थना करा आणि ते गोल्स आपले पूर्ण झालेले आहेत, जे आपले अफर्मेशन पूर्ण झालेले आहेत, अशा प्रकारे इन ऍडव्हान्स तुम्ही थँक्यू बोलायचे. थँक्यू परमेश्वरा, माझं हे काम झालेलं आहे. मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये किती छान तुम्हाला रिझल्ट मिळतील. बरं, काल मला ग्रुपवर खूप छान कमेंट्स मिळाल्या, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. मी तुमचे सगळ्यांची आभारी आहे. पण त्याच्यामध्ये एक कमेंट मी अशी वाचली आहे, बघा त्या लेडीजचं नाव वगैरे मला काही माहित नाही, फक्त मी वरवर कमेंट्स वाचल्या की थँक्यू मॅडम, हा कोर्स तुम्ही फ्री ठेवल्याबद्दल. मला हा कोर्स करायचा होता पण पैसे नाहीत माझ्याकडे, म्हणून मी इतके वर्ष हा केला नव्हता. तर त्या लेडीजचं मी काही कौतुक करणार नाही. का कौतुक करणार ना ते पण मी सांगते. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे, करायची मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही हे कारण, हे रिझन या युनिव्हर्सकडे जर वारंवार सोडत असाल, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच, कधीच इम्पॉसिबल कधीच मिळू शकत नाही. लक्षात ठेवा. सो ते रिझन मला आवडलं नाही, की पैसे नाहीयेत आणि म्हणून मी करू शकले नाही. मी हे 8 दिवसांचा कोर्स तुमच्यासाठी फ्री का ठेवलेला आहे, तर त्याच्या मागचं रिझन आहे. ते रिझन मी आता तुम्हाला इथे डिक्लेअर करते. स्वामींनी मला माझ्या म्हणतात ना, आपल्या लायकीपेक्षा जेव्हा एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळते, तर ती आपल्याला नंतर शेअर पण करता आली पाहिजे. सो मला जेवढं हवं होतं त्यापेक्षाही जास्त मला स्वामींनी दिलेलं आहे. माझ्याकडे बऱ्याच मॉडॅलिटीज आहेत आणि त्यामुळे केवळ एक रेकीचा कोर्स मी इतरांना फ्री दिला, तर माझं काही बिघडणार आहे का? बऱ्याच लोकांची इच्छा असते, की रेकी म्हणजे काय जाणून घेण्याची, पण पैशाअभावी त्यांना नाही करता येत. हा वेगळा पाठ झाला. सो त्यांना रेकी लेव्हल 1 ॲट करता येईल. रेकी लेव्हल 1 बघायला गेलं तर ही अगदी म्हणतात ना, सुरुवातीची प्रायर लेव्हल असते, सुरुवातीची लेव्हल असते, स्वतःचं शुद्धीकरणाची लेव्हल असते ती. पण जर तुम्हाला तेच कळलं नसेल, तर तुम्ही पुढे कसं जाणार? आणि मी सांगितलं तुम्हाला, की परमेश्वराला देणारे हात आवडतात. आपण जेव्हा देणारे होतो ना, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी, आपण मल्टिपल गोष्टी आपल्याकडे येणाऱ्या असतात. आणि म्हणूनच एखादी गोष्ट आयुष्यामध्ये तुम्हाला जास्त मिळाली, तर तुम्ही देणारे व्हा. घेणारे कमी व्हा, पण देणारे जास्त व्हा. मग बघा तुम्हाला कोणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येत नाही किंवा एखादी अडचण तुमच्या आयुष्यात आली, तर कोणाची मदत घेण्याची सुद्धा वेळ येत नाही. हा परमेश्वर कुठून ना कुठून तरी ती अरेंजमेंट करतो. हाऊ, वेन, कसं या गोष्टी आपण लॉजिकली शोधायच्या नाही. म्हणतात ना, ते दत्त बनून सगळ्यांच्या समोर उभे असतात. माझ्या आयुष्यात तरी अजूनपर्यंत मला जेव्हा काही प्रॉब्लेम आला, त्या प्रॉब्लेम मधून कारण ह्युमन बिईंग आहे. मी काय मोठी देव आहे का, की मला प्रॉब्लेम्स येणार नाहीयेत? मी तुम्हाला शिकवते याचा अर्थ असा आहे का, की माझ्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीयेत? आहेत प्रॉब्लेम. पण ते सॉल्व्ह करणारा पण बसलाय. तोच त्याच्यामध्ये त्याची सोल्युशन सुद्धा माझ्याकडे आणतोय, पाठवतोय. त्यामुळे माझं लाईफ आता मला ईझी वाटतंय. जे की आधी 12, 13, 15 वर्षांपूर्वी मला टफ वाटत होतं थोडं. पण जसं-जसं मी या मार्गात आली, मला कळायला लागल्या बऱ्याच गोष्टी, तसं मला माझं आयुष्य अगदी ईझी व्हायला वाटलं. परमेश्वराने एक छान जोडीदार दिलंय, त्याच्यासाठी मी आभार व्यक्त करते. मला 2 मुलं आहेत छान, त्याच्यासाठी मी आभार व्यक्त करते. चांगली फॅमिली आहे, चांगलं बॉन्डिंग आहे, त्याच्यासाठी आभार व्यक्त करा. सो माझी एक इच्छा होती, की रेकी लेव्हल 1 प्रत्येकाच्या घरी पोहोचली पाहिजे आणि म्हणूनच मी हा कोर्स फ्री दिलेला आहे सगळ्यांना. सो त्याच्या मागचं तुमचं रिझन असं नाही असायला पाहिजे, की माझ्याकडे पैसे नाहीत आणि म्हणून तुम्ही कोर्स फ्री दिलात. हे रिझन कधीही देऊ नका. याचाच अर्थ तुम्ही युनिव्हर्सला वारंवार काय सांगताय, की तुमच्याकडे खरोखर पैसे नाहीयेत. ज्या क्षणी तुम्ही बोलताय, माझ्याकडे फीची सोय होऊ शकत नाही, कधीच होणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये. बोला, मी प्रयत्न करणार, मी काही करून घेणारच. मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसं-कसं, काय-काय मिळायला लागतं. जेव्हा तुम्ही घर बघायला जाता, लगेच तुम्ही घर घेता का? घर बघायला जाता हा फक्त मनात एक थॉट येतो, एक विचार येतो तुमच्या आणि ज्या क्षणी तुम्ही 4-5 घरं बघायला जाता, तेव्हा त्याच्यातलं एक घर तुम्हाला एवढं अट्रॅक्ट करतं, की ते पैसे हे युनिव्हर्स कसं क्रिएट करतं, तुम्हाला सुद्धा कळतं का? त्यावेळेला ती अरेंजमेंट बरोबर होऊन जाते. कोणी घेतलाय का हा अनुभव? ओके, रीता आहेत, रीता कार्डोजा. ओके.
येस रीता मॅडम बोला. हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहात? हो, मराठीतही कम्फर्टेबल आहे. ओके, हा मराठीत ओके. नमस्कार तुम्हाला. थँक्यू सो मच. येस, हा अनुभव मी घेतलेला आहे. ओके मी राहणारी मुंबईची, पण आता मी कुवेतला असते. ओके जेव्हा मी मुंबईमध्ये वसईवाला मॅडम, एरियामध्ये आय थिंक तुम्ही माझं सेशन अटेंड केलंय का आधी? येस येस, काल मला ओके. बरं नव्हतं, त्यामुळे मी अनम्यूट नाही करू शकत होते. ओके म्हणजे स्टील मला आजही बरं नाहीये. ओके ओके पण आता तुम्ही क्वेश्चन, तर मी वसईमध्ये बघत होते. मी भरपूर घरं बघितली, त्याच्यातलं एक घर मला आवडलं. ओके तेव्हा इनिशियली मला काही माहित नव्हतं फंड बद्दल, मी कसं अरेंज करणार. हा. फक्त डाऊन पेमेंटसाठी थोडे जमा करून ठेवलेले होते. आणि नंतर ते प्रोसेस इतकं स्मूथ झालं, मला कळलं पण नाही मी कधी घर घेतलं. आणि इव्हन लास्ट मंथ मध्ये मी त्याचं लास्ट ईएमआयचं सगळं फुल पेमेंट करून टाकलं. Yes. म्हणजे मनात मी विचार जस्ट केला की मला ईएमआय आता भरायचं नाहीये, मला फुल पेमेंट करायचंय. दॅट्स इट. कसं Yes. होणार, काय होणार, मी त्याच्याबद्दल विचार नाही केला. कुठून अदर सोर्स थ्रू मला पैसे मिळत गेले. येस त्यांनी स्वतःहून सांगितलं, हे घे पैसे, जा आणि पेमेंट कर, आणि नंतर हळूहळू तू आम्हाला दे. येस दिस इज द की कसं ते पैसे येतात, ते युनिव्हर्स पाठवून देतो. फक्त इच्छा आपली असायला पाहिजे Great, की हा मला great. फुल पेमेंट करायचंय. ग्रेट, थँक्यू सो मच. थँक्यू. सो बघा, तुमच्या समोरच उदाहरण, आता मी जस्ट एक उदाहरण दिलं आणि तुमच्या समोरच एक त्याचा अनुभव घेणारी व्यक्ती सुद्धा होती. सो जस्ट तुम्ही या युनिव्हर्स मध्ये ते व्हायब्रेशन सोडा. मला एक छान कार घ्यायची, मला हे घ्यायचंय. आपण तुमचे व्हायब्रेशनच डाऊन असतील तर हे युनिव्हर्स तुम्हाला काही गोष्टी देणार आहे का? कारण घेणारा पण तेवढा कॅपेबल असतो, असायला पाहिजे, तरच हे युनिव्हर्स तुमच्याकडे ते पाठवतं. तुम्ही आजारी आहात तर नुसतं तुम्ही आजारी आहात आजारी बोलू नका. आजाराला लाथ मारून त्याला दूर पळवता आलं पाहिजे तुम्हाला, की तू मोठा आहेस की मी मोठा आहे, मी मोठे आहे, मी तुला दूर पळवू शकते. एवढी पॉवर माझ्यामध्ये या युनिव्हर्सने क्रिएट केलेली आहे. बोला ना असं, मग बघा आजार काही मॅटर करत नाही. कारण डॉक्टर तुम्हाला औषध देते, पण तुमची विल पॉवर स्ट्रॉंग नसेल तर त्या औषधांचा काही इफेक्ट होणार आहे का तुमच्यावर? माझ्याच बॅचमध्ये एक लेडीज औरंगाबादची आहे, तिला ब्रेन ट्युमर होता, तिने तो दूर पळवला. एक लेडीज आहे, कॅन्सरच्या सेकंड स्टेजमध्ये आहे आता. आता या 3 महिन्यामध्ये तिचे बऱ्यापैकी रिपोर्ट नॉर्मल आलेत आणि आता पुढच्या स्टेप पर्यंत मे बी सगळे रिपोर्ट नॉर्मल येण्याची शक्यता आहे. सो हे कसं होतं? जी लेडी आधी वारंवार निगेटिव्ह थॉट्स करायची, वाईट विचार करायची, त्या लेडीजमध्ये असे अचानक रिझल्ट कसे तिला मिळाले? मी काय मॅजिक केली का? नाही. मॅजिक आपल्या स्वतःमध्ये आहे, ऑलरेडी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण आपल्याला त्याची जाणीव नसते, की माझ्यामध्ये काय आहे, माझ्यामध्ये काय सुपर पॉवर आहे. येस, योगिता मॅडम. हां, येस. हां, बोला. मी म्हणालात तसं मी काल पण म्हटलं, ब्रेस्ट कॅन्सर हा. सेकंड स्टेज. हा. आणि आता जे रिपोर्ट्स आहेत, केमो आहेत, ते अगदी मायनर लेवलचे आहेत. आणि डे वन पासून माझ्या हेच डोक्यात होतं, काही घाबरायचं नाहीये, जेवढा पसारा मांडला तो आपल्यालाच करायचंय सगळा. येस येस खरंच स्वामी कृपेने मी आता अशा स्टेजला आहे, एक केमो झालीये, घरून मी काम करते, माझ्या मुलीला बघते, असं सगळं. येस, ग्रेट मॅडम. म्हणताय सॅल्यूट तसं तुम्हाला. तुम्ही पहिल्यांदा सगळंच तुम्हाला relate सॅल्यूट करता. माझ्याकडून. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. येस, ग्रेट. खूप छान. येस, कोणीतरी विचारते प्रेग्नेंट लेडीज करू शकते का? का नाही करू शकत बरं प्रेग्नेंट लेडीज? उलट जे तुमच्या पोटामध्ये बाळ आहे ते किती लकी आहे. विचार करा की एवढ्या कमी, म्हणजे त्याचा अजून 0 एज आहे आणि त्या एजमध्ये या सगळ्या गोष्टींचा ते अनुभव घेणार आहे. माझ्या बॅचमध्ये अशा किती लेडीज आहेत प्रेग्नंट, की त्या हा माझा कोर्स करतायत आणि त्या स्वतःला नाही, त्या बाळाला लकी समजतात की किती भाग्यवान आहे ते. सो जेवढ्या कमी वयामध्ये तुम्ही हे सगळं शिकाल, तेवढा तुमचा कर्मा क्लिअर व्हायला सुरुवात होतो. लक्षात ठेवा. आपण काय करतो, आपल्याकडे भारतामध्ये संस्कृती कशी आहे, वयाची 60 ओलांडली की आपण जातो देवळात. देवळात जातो, आपलं अध्यात्म सुरू होतो, आपलं कीर्तन सुरू होतं. तसं नाही. जेवढं तुम्हाला देव समजायला लागेल. माझी मुलगी तर 8th स्टँडर्डला असल्यापासून मी तिला सगळं शिकवलं सुद्धा नाही काय. हे सगळं ती स्वतःहून करते. आता ती 9thला आहे, पण 8th स्टँडर्ड पासून ती अगदी मेजरली या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करायला लागली. एंजल्स म्हणजे काय हे तिला विचारा. हे एंजल्स तिला मदत कशी करतात. अगदी छोट्या-छोट्या तिच्या गोष्टींमध्ये एंजल्स तिला मदत करतात. सो या सगळ्या पॉवर आपल्यामध्ये आहेत. फक्त आपल्याला त्या ग्रॅब करता आल्या पाहिजे. आपल्याकडे एकच असतं, अरे माझ्याकडे पैसे नाहीये,
मला हे करायचं होतं, पण त्यावेळेला ती अपॉर्च्युनिटी आली, पण मी ग्रॅब करू शकली नाही. शेवटी काय राहतं, असे रिझन की मी का करू शकली नाही. सो जे काही तुम्हाला आजार आहे, त्या आजारांना झटका, आजारांचे लाड करायचे नाही. आजार कोणाला जास्त 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 वेळ पकडून राहतात? जे आजारांची लाड करतात. बघा, तुम्हाला हा अनुभव आला असेल. ज्या लेडीजच्या घरी त्यांची काळजी घेणारी माणसं भरपूर असतात, त्या लेडीज भरपूर आजारी पडतात. कारण त्यांना माहिती असतं, मी आजारी पडली तर माझे लाड करणारे, मला डॉक्टरकडे नेणारे, माझं सगळं करणारे बरोबर सगळी लोकं आहेत घरी. बरोबर ना? कोणाकोणाला असं वाटतं. बरोबर ना? त्या लेडीजला जास्त आजार होतात आणि ज्या लेडीजला माहिती असतं, की नाही मला स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे. माझ्या बाळाची काळजी घेणारा कोण नाहीये. माझी स्वतःची सुद्धा काळजी घेणारं कोण नाहीये. त्या लेडीज आजाराशी झुंज देतात आणि लढाई करून येतात आणि जिंकतात सुद्धा ती लढाई. सो हे युद्ध जिंकण्याची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये ईश्वर देतो. फक्त ओळखता आलं पाहिजे, की येस माझ्यामध्ये तेवढे गट्स आहेत. माझ्यामध्ये त्या सुपर पॉवर आहेत. आपण काय करतो? नेहमी निगेटिव्ह थॉट्स. मला हे जमेल का? आता कितीतरी लेडीज मी बघते, खूप छान एज्युकेटेड आहेत, तरी सुद्धा घरी आहेत. का बरं तुम्ही घरी काय करताय? हां, तुमच्याकडे सगळं छान आहे. तुम्हाला काहीच गरज नाही बाहेर जाऊन कमवायची. तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुलांवर छान संस्कार घालताय, देताय किंवा इतर काही समाजासाठी काम करताय, तर वेल एंड गुड. पण नुसतं एज्युकेशन घेऊन नुसतं घरी बसायचं, त्याला काही अर्थ नाही. तर स्वतःसाठी नाही तर ॲटलीस्ट समाजासाठी तरी 1 तास द्या. काहीतरी चांगल्या गोष्टी त्यांना सांगा. हे तर आपण करू शकतो ना. पण येस, डेफिनेटली प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी करणं फार, फार गरजेचं आहे. शिक्षण घेतलं तर शिक्षणाचा योग्य उपयोग झालाच पाहिजे, अशा मतांची मी आहे. सो तुम्ही ॲग्री आहात का याच्यासाठी? आणि आपल्याकडे काय नाहीये, त्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, हे जेव्हा आपण डोळ्याने पाहतो ना, तेव्हा त्या 5 गोष्टी ज्या आपल्याकडे नाहीये, त्याच्याकडे इग्नोर करतो आणि ज्या 10 गोष्टी आपल्याकडे या परमेश्वराने दिल्यात ना, त्या आपल्याला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. येस, कविता मॅडम काय बोलायचंय का? हँड रेज केलाय. हां, कविता मॅडम. कविता आवरी आहे काहीतरी. हां, बोला. आवाज हां, मॅडम बोला. मला विचारायचं होतं की रोज आपण त्या गोष्टी लिहून काढायच्या ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या. येस. 5च घ्यायचे, रोज 5 गोष्टी. हं. बरं. आता 5 गोष्टी कशा बघा लक्षात ठेवा. रोज 5 गोष्टी वेगवेगळ्या आपल्या आयुष्यामध्ये असणार आहेत आणि तुम्ही जेव्हा ह्या लिहायला लागणार ना, तेव्हा तुम्हाला वाटेल की येस, अरे माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मिरॅकल्स होतायत. रोज 5-5 गोष्टी नव्या-नव्या माझ्याकडे कशा येतायत बरं? मलाच माहीत नाही. आज माझा सकाळचा दिवस छान गेला. वॉव! त्याच्यासाठी थँक आज माझ्या मुलाने मी भाजी चांगली केली म्हणून माझं कौतुक केलं, त्याच्यासाठी अशा छोट्या-छोट्या वस्तू शोधा. आज माझा गॅस बरोबर माझं काम पूर्ण झाल्यानंतरच माझा सिलेंडर गेला. त्याच्यासाठी आहे ना ही पण गोष्ट महत्वाची. काही वेळेला आपल्या बरोबर कामाची वेळ असते, आपली घाई असते आणि त्याच वेळेला आपला सिलेंडर जातो. घेतलाय का हा अनुभव सगळ्यांनी? आणि काही वेळेला असं होतं, की ती आपली वेळ निघून जाते आणि सिलेंडर त्याच वेळेला जातो. मग मी तर हा अनुभव खूप वेळा घेते. मग त्याचे सुद्धा मी आभार मानते. माझा सिलेंडर, की बरोबर माझी जी वेळ ती निघून गेली आणि त्यानंतर तो गेला. आपली वॉशिंग मशीन, आपण त्याच्याकडून एवढे कपडे धुवून घेतो. त्याच्यासाठी आपण बोलतो. आपला लॅपटॉप, आपला मोबाईल जो आपल्या कामाचा असतो, त्याच्यातून आपल्याला पैसे येणारे असतात. आपण त्याला कधी आभार मानतो, त्याचं बोलतो. सो अशा सगळ्या गोष्टींना बोला. जसं की तुमचं आरोग्य, तुमचं शरीर, तुमचं काम, तुमचं जॉब, तुमचं प्रोफेशन, तुमचं ऑफिस. हे ऑफिस आहे म्हणून मी आज इकडे येतोय. मी एवढं अर्निंग घेतोय. या चेअरला सुद्धा बोला. या चेअरवर बसून माझा एकही असा सेशन गेला नाही, की त्या सेशनमधून मला माझं बेनिफिट मिळालं नाही. आणि म्हणून या चेअरला सुद्धा मी बोलते. माझ्या या लॅपटॉपला सुद्धा मी बोलते. कारण हा लॅपटॉप घेतल्यापासून असा एकही माझा दिवस गेला नाही, की माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही. माझा इन्कम सोर्स काय आहे? लॅपटॉप, माझा मोबाईल. आपल्या मोबाईलमध्येच असतं ना सगळं आपलं GPay, PhonePe. आपण त्याला कधी बोलतो का? आपण मोबाईल फक्त रील्स बघायला वापरतो. रील्स बघितले 2 तास गेले,
की चला आता आपण जेवण करूया राहिलेल्या वेळामध्ये, बरोबर ना? सो ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचा चांगला उपयोग करा. नुसतं रील्स बघण्यामध्ये वेळ घालवू नका. आपल्या स्वतःवर फोकस करा. तुमच्या प्रोफेशनला थँक्यू बोला. तुमच्या ऑफिसमध्ये तुमची पोस्ट आहे, पोझिशन आहे त्याला थँक्यू बोला, की या पोस्टमुळे मला बऱ्याच गोष्टी करता येतात. आणि त्या पोस्टपर्यंत तुम्ही नसाल गेला तर त्याच्यासाठी थँक्यू बोला. थँक्यू सो मच परमेश्वरा. आणखीन 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षानंतर मी या पोस्टवर लवकरच येणार आहे. किंवा आलो आहे, असं सुद्धा बोला. जाहीर करा. एक डेडलाईन द्यायला शिका. आपण काय करतो, होईल, कधी, पण कधी होईल? युनिव्हर्सला एक्झॅक्टली अफर्मेशन द्या. मला हे पाहिजे, पण कधी? डेडलाईन द्या. डिसेंबरमध्ये, 2024 मध्ये, जानेवारी 2024 मध्ये केव्हा तुम्हाला काय पाहिजे? ठीक आहे? सो अफर्मेशन म्हणजे अफर्मेशन नाही, कृतज्ञता. या सगळ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला हवा असणारा पैसा त्याच्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करा. थँक्यू की माझ्या आयुष्यात आहेच म्हणून मला या सगळ्या 4 गोष्टी मिळतायत. बरोबर ना? श्रीमंत लोक, आपण श्रीमंत लोकांना बघितल्यानंतर त्यांचा राग करतो. काही श्रीमंत लोक चांगले नसतात, त्यांना चांगले मॅनर्स नसतात, त्यांना काहीच कळत नाही, आपणच मोठे शहाणे असं आपण बोलतो ना. कोण कोण बरं आहे की श्रीमंत लोकांचा राग राग करतं? कोणच नाही. ओके, कोणच नसेल तर छान आहे, वेल अँड गुड. पण कुठल्याही श्रीमंत व्यक्तीचा कधी राग करू नका. जेवढा तुम्ही राग कराल तेवढं तुम्ही त्या गोष्टींपासून लांब जाल. इव्हन तुमच्या जवळ असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचा राग करू नका. ती व्यक्ती जर एखादी नवीन गोष्ट त्यांच्या घरी आणते, सपोज तुमची शेजारी आहे, एखादं नवीन घर घेतलं त्याने, आता एकच मिनिट जरा पाणी पिते. सपोज तुमची शेजारी आहे आणि एखादं नवीन घर घेतलंय तिने, लगेच 2 महिन्यांनी नवीन कार घेतली आहे, लगेच 2-3 महिन्यानंतर एखादं छान फंक्शन आहे तिच्या घरात. आपण सामान्य लोक, मिडल क्लास मेंटॅलिटी काय बोलतो, अरे बापरे, एका 6 महिन्यामध्ये एवढं सगळं तिने घेतलं कसं? नक्कीच तिचा नवरा काहीतरी 2 नंबरचा धंदा करत असणार. बरोबर ना? आपण लगेच ईर्ष्या करायला लागतो. अरे बापरे, हिच्याकडे कुठून आल्या एवढ्या छान छान साड्या? किंवा अरे, नवऱ्याचा एवढा बिझनेस, हिच्या नवऱ्याचा एवढा बिझनेस कसा फॉर्म मध्ये आला? की आधी त्याची कॅपॅसिटी नव्हती आणि आता बरं कसं हे सगळं तो अट्रॅक्ट करतोय किंवा घेतोय. बरोबर ना? सो या सगळ्या गोष्टी आपण जशा दुसऱ्यांवर व्हायब्रेशन सोडतो तसे मल्टिपल व्हायब्रेशन आपल्याला मिळतात. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका, ईर्ष्या करू नका. उलट त्यांना सपोर्ट करा, की येस तुम्हाला काय हेल्प लागली तर नक्की मला सांगा. त्यांच्या आनंदामध्ये आनंद निर्माण करा. कारण तीच गोष्ट काही महिन्यानंतर तुम्ही अट्रॅक्ट करणार असता, तुम्हाला मिळणार असते. त्यामुळे ईर्ष्या, राग, बऱ्याच ठिकाणी जावाजावांमध्ये राग असतो. ईर्ष्या निर्माण होते. हिने हे घेतलं, लगेच दुसऱ्या महिन्यात ती ते घेणार. बरोबर ना? सो ईर्ष्या करू नका. घेतलं ना, माझ्याकडे पण ती गोष्ट येणार आहे. छान वाटलं मला तिने घेतली तर. जेव्हा तुम्ही मनातून एखाद्या व्यक्तीचा राग काढून टाकता आणि ती जागा प्रेमाने भरली जाते, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. पण त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं फार गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं फार गरजेचं आहे. तो दिवसभरामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी तुमच्या बरोबर परमेश्वराने घडून आणलेल्या आहेत, त्या सगळ्यांसाठी तुम्हाला आभार मानणं, व्यक्त करणं फार फार गरजेचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे? सकाळी उठल्यानंतर पहिल्या 3 गोष्टींसाठी आभार माना. लिहून घ्या. थँक्यू युनिव्हर्स. हा एक नवीन आणि सुंदर दिवस मला दाखवल्याबद्दल. थँक्यू युनिव्हर्स फॉर दिस हेल्दी बॉडी किंवा या
हेल्दी शरीरासाठी, या निरोगी शरीरासाठी थँक्यू सो मच. 3 वेळा बोलायचंय थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्रत्येक वाक्यामागे 3 वेळा थँक्यू बोलायचंय. 3 वेळा का ते मी सांगते तुम्हाला. थँक्यू युनिव्हर्स. मला माहिती आहे आजचा माझा दिवस खूप छान आणि उत्तम जाणार आहे. तर या 3 कारणांमध्ये कुठेही तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स आला का तुमच्या माइंडमध्ये कुठेही? नाही आला. सो जेव्हा आपल्याला मिळालेल्या ब्लेसिंगचं आपण काउंटिंग करायला लागतो, तेव्हा आपला आनंद आणखीन मल्टिपल होतो. आपल्याला खूप छान वाटायला लागतं, अरे याचा तर मी कधी विचारच केला नव्हता. या बऱ्याच एक ना अनेक गोष्टी, बऱ्याच हजारो गोष्टी माझ्याकडे आहेत, परमेश्वराने मला दिलेल्या आहेत. आणि त्यावेळेला आपण जेव्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा त्या अनेक गोष्टी आपल्याकडे परत येत असतात. लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आपल्याला आपल्याला हवे असणारे इन फ्युचर तुम्हाला जे हवंय त्याच्यासाठी सुद्धा आधीच ऑलरेडी थँक्यू म्हणा. तुमचं इन्कम मला एक्झॅक्टली मेन्शन करा की मला इन्कम किती हवंय. माझी ही गोष्ट व्हायला पाहिजे, पण ती कधी डेडलाईन देऊन टाका त्याला. ठीक आहे. सो तुम्हाला जे काही हवंय, तीव्रतेने हवंय त्या गोष्टी, तुम्हाला हवा असणारा आनंद, तुम्हाला हवं असणारं प्रेम, तुमचा लाईफ पार्टनर, तुमचा सोलमेट, या सगळ्या गोष्टी, त्या तुम्हाला हवा असणारा पैसा, त्यानंतर काही तुम्हाला व्हॉटेव्हर यू वॉन्ट, तुम्हाला जे हवंय त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही इन ऍडव्हान्स जेव्हा थँक्यू बोलायला सुरुवात कराल, डेफिनेटली ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळायला लागते. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आणि जेव्हा जेव्हा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही एक डायरी मेन्शन कराल, डायरी वेगळी मेंटेन करा तुम्ही. ही आपली लेवल 1 ची बुक आहे ती नाही. दाखवते मी तुम्हाला. एक छानपैकी अशी डायरी घ्या. अशी एक छोटीशी डायरी घ्या आणि या डायरीमध्ये छान याच्यावर नाव लिहा. आता माझ्याकडे एवढा वेळ नाही त्यामुळे मी काही गोष्टी नाही करत, पण तुम्ही करा. त्याच्यावर एक छान नाव लिहा, थँक्यू. थँक्यू युनिव्हर्स हे एक नाव लिहा त्याच्यावर. तुमचं जर क्रिएटिव्ह माइंड चांगलं असेल, क्रिएटिव्हिटी चांगली असेल तर ज्या छान डेकोरेशन करा त्याला. आणि तुमच्या बरोबर घडणाऱ्या सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या चांगल्या गोष्टी 5 झाल्या त्या रोज लिहायच्या. मी सांगितलं ना तुम्हाला, एका स्टेजला तुम्हाला वाटेल अरे बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर चांगल्या होत आहेत, मग मला दुःखाचं माझं कारण काय आहे? मग तुम्हाला कुठेतरी वाटेल अरे दुःख कमी आहे, पण या परमेश्वराने माझ्या ओंजळीमध्ये सुखाचं प्रमाण खूप जास्त टाकले, आनंदाचे क्षण खूप जास्त टाकले. आणि त्यावेळेला तुमचे व्हायब्रेशन हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होईल. आणि मग जे म्हणतात ना मॅजिकली रिझल्ट मिळायला लागतील, ते केव्हा? जेव्हा या गोष्टी तुम्ही रोज डे टू डे लाईफ मध्ये कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळे मॅजिक घडायला सुरुवात होती. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. सो आता आपण प्रश्न घेऊया, कोणाचे काय असतील तर. ओके, हा काही प्रश्न असतील तर विचारा. हँड डाऊन करा आणि ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनीच फक्त हँड रेज करा. भूषण पाटील मला कुठे दिसत नाहीये. भूषण पाटील. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचेच क्वेश्चन घेणार आहे मी. सो ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनीच विचारा. हा येस, भूषण पाटील कुठे गेले बरं, आता दिसले होते. हा बोला. नमस्कार. आवाज अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट. नाही केलंय. हा करा बरं आता. हॅलो, आवाज येतो मॅडम? हो येतोय, बोला. कुठून आहात तुम्ही? पुण्यावरून आहे मॅडम. हा बोला. पुणे. मॅम, ते मी जॉब पर्सन आहे. मग तुमचे जे रेकॉर्डिंग आहे ते एकाच दिवशी सगळे बघितलं तर चालतील का? एकाच दिवशी जसा एवढा वेळ वेळ असणार भेटेल आहे तसं, का म्हणजे आता तुम्हाला? शनिवार माझं किंवा रेकॉर्डिंग 1 तासाचं असतं. तरी पण मी बऱ्यापैकी आता हो, कमी शनिवार किंवा करण्याचा रविवार प्रयत्न 2 करते. दिवस म्हणजे. हो हो, बघू शकता. पण बघा, तेच आपण एवढा तर वेळ काढू काढू शकतो. 1 तास दिवसातून तर काढू शकतो. रात्री येस मॅम. झोपण्याच्या आधी बघा, काही प्रॉब्लेम नाहीये. एकाच दिवशी एवढे सगळे बघण्यापेक्षा
ते एक अच्छा. सगळा गोंधळ होऊन जाणार तुमचा. त्यापेक्षा रोज 1 तास वेळ काढा आणि बघा. ओके ओके ओके. ठीक आहे. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? हा बोला कविता. येस बोला कविता. त्यांचा काय प्रॉब्लेम झाला. बरं नेक्स्ट कोण आहे? कोणाला क्वेश्चन विचारायचं आहे? लीला बोला. बाकीच्या सगळ्यांनी हॅलो. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन हॅलो मॅडम, आवाज केल्यानंतर येतोय? चांगल्या एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि म्हणूनच व्हिडिओ ऑन करण्याचं एक कारण आहे, रिझन आहे. हा येस बोला. थँक्यू मॅडम, तुम्ही एवढं छान सेशन घेताय. खूप छान आवडतंय मला थँक्यू सो आणि मच. पॉझिटिव्हिटी वाढतीये पण. ऍक्च्युली तुम्ही काल सेशन मध्ये सांगितलं होतं, तुम्हाला ज्यांच्याबद्दल राग असेल तर तो म्हणजे काढायचा आहे मनातून, त्या लोकांना माफ करायचं. पण एखाद्या व्यक्तीने खूपच वाईट केलं असेल ना, पण खूप चांगलं वागून सुद्धा मग ते मनातून जात नसेल तर त्याच्यासाठी काय करावं? मी कालच सांगितलं तुम्हाला. त्याच्यासाठी जर तुम्ही काय करत नसाल तर तुमचा पुढचा फ्युचर पण तेच राहणार आहे आणि तुमचा पुढचा जन्म पण तोच राहणार आहे. तुम्ही तिथे स्टक होणार आहे. ओके. तो हा सगळा प्रॉब्लेम तुम्ही स्वतःवरच ओढून घेताय, स्वतःवरच क्रिएट करताय. तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर ते फॉरगिव्ह करायला शिका. त्या माणसाने काही चांगलं केलंय म्हणून नाही, तर तुमचं इन फ्युचर चांगलं व्हायला पाहिजे म्हणून. ओके. ओके. आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा की म्हणजे मुलांना आपल्याला रेखी शिकवायची असेल तर कुठल्या वर्षापासून शिकवू शकतो? 15 वर्षापासून कुठेही शिकू शकता. अच्छा, 15. ओके. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? अंजूर. हा अंजूर बोल. अंजूर कामत. असं विचारायचंय, जर आता कोणी जर आम्हाला सतत काही वाईट वाईट बोलत राहिले हा. तर आम्ही त्यांच्याबरोबर कसं डील करायचं? वाईट वाईट बोलत राहील, पण ते वाईट वाईट तुम्ही म्हणजे स्वतःवर घेताय ना. टॉन्ट सारखं मारतायत, म्हणजे हा तू असंच का करते, तू तसंच का करते? मग हे वाईट तुम्ही स्वतःवर ओढून घेताय ना, तेव्हा तुम्ही ओढून घेताय तेव्हा तुम्हाला त्या लागतंय. अदरवाईज तुम्हाला ते नाही लागणार. जसे की गौतम बुद्ध आहेत, भगवान गौतम बुद्ध. तर त्यांना बरीच लोक मागून मागून काय काय बोलायची किंवा पुढे येऊन काहीतरी बोलायची. सो त्यांच्या एका अनुयायाने त्यांना विचारलं की तुम्हाला एवढी लोक काय काय बोलतात, तुम्ही एवढं छान काम करता, तरी पण तुम्हाला राग का येत नाही? तर गौतम बुद्धांनी खूप छान उत्तर दिलं त्यांना की मला राग का येईल बरं, मी ते माझ्यावर घेतच नाहीये. जोपर्यंत मी माझ्यावर घेत नाही तोपर्यंत मला काहीच होणार नाही. मला राग करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मग हे सगळं कोणावर जातं? जर मी माझ्यावर घेत नाही तर कोणावर जातं? जे बोलतात त्यांच्यावरच जाते. याचा अर्थ तुम्ही त्या लोकांचा जास्त विचार करताय. लिव्ह इट. मी सांगितलं तुम्हाला, लेट गो करायला सोडा. जेव्हा तुम्ही या लोकांकडे लेट गो कराल, दुर्लक्ष कराल, तेव्हा ती लोक तुम्हाला बोलायची पण बंद होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही त्यांना प्रगती करून दाखवा. अशा लोकांकडे बघण्यामध्ये, त्यांच्या ऐकण्यामध्ये, वेळ वाया घालवण्यामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाहीये. सो पुढे जा. मी तर म्हणते अशा लोकांचं काही ऐकू नका, पुढे जा. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? बरं आता एक छोटासा प्रश्न. या आजच्या सेशन मधून तुम्ही खरोखरच काय शिकलात का? येस. कोण बोलेल? गौरी बोला. आपण नेहमी आपल्याकडे काय नाही याची तक्रार करतो, पण आजच्या सेशन मधून हे कळालं की एवढं सगळं असताना आपण ती तक्रारच करत राहतो. हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, हे आज कळालं आजच्या सेशन. मग आता आणि काय कालची जी changes? तुमची नाही जे आहे त्याच्याबद्दल तर खूप खूप ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला शिकणार आहे मी आता. जे आहे माझ्याकडे त्याच्याबद्दल मी एक्सप्लेन केलं नव्हतं की बाबा माझ्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी तरी मी त्या व्यक्तच कधी केल्या नव्हत्या असं वाटायला लागलं. म्हणजे असूनही आपण त्याचा आनंदच घेतला नाही. तर ते आणि कालचं सेशन पण मला खूप आवडलं. एवढं म्हणजे कुठल्या कुठल्या परिस्थितीत कशा कशा वेळी हँडल केलं. पण काल असं वाटून गेलं की जो राग यायचा काल तुम्ही जे असं वाटत होतं की माझ्या मनातले भाव तुमच्या तोंडात होते. तुम्ही ते सगळं सांगत होत्या आणि खरंच ते ज्यावेळेस मी तो रागाच्या भरात ते सगळं कागदावर लिहून काढलं आणि तो कागद जाळला ना,
मला एवढं हलकं वाटलं, म्हणजे ब्रेन पण आणि मन पण खूप छान वाटलं, म्हणजे खूप थँक्यू सुंदर सो वाटलं. मच. कालचा थँक्यू. छान थँक्यू होता. सो मच. थँक्यू. हा, नेक्स्ट कोण आहे बरं? हा, डी बोला. दीपाली ना मॅडम? नेक्स्ट टाइम पूर्ण नाव लिहायला शिका. मॅडम मी नाही हँड रेस केला, पण तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मी बोलू शकते आता. हा, बोला ना. मला ऍक्च्युली माझं हे दुसऱ्या वेळेला आहे. मी माझ्या एका फ्रेंड कडून लेखीचं थोडंफार शिक्षण नाही म्हणता येणार, पण त्याच्याबद्दल ऐकलं होतं. पण तुमचे विचार एवढे साधे, सरळ आणि सोप्या शब्दात तुम्ही सांगता ना, की ते अक्षरशः त्याच वेळेला मनाला भिडून जातात आणि मग त्यावेळेला आपल्याला कळतं की हे आपण पूर्वी करायला पाहिजे होतं आणि एवढे वर्ष का नाही केलं. पण इतकं छान वाटतं की आता म्हणजे असं वाटायला लागले की लगेच कृती काढून आपलं आयुष्य बदलण्याची हीच वेळ आहे. येस, थँक्यू सो मच. खूप छान. आणि येस, डेफिनेटली हे कोणी नाही करू शकत, कारण हे युनिव्हर्सल कॉल असतो, युनिव्हर्सल मेसेज असतो. त्यामुळे ज्याच्या ज्याच्या आयुष्यात ती रेखी जायची असते त्याच्याच आयुष्यात ती जाते. सो सगळेच नाही करू शकत. येस, कोण आहे बरं? बाकीच्यांचे झालेत क्वेश्चन, त्यांनी हँड डाऊन करा प्लीज. हा, रीता मॅडम बोला. या आज मला माझा एकच क्वेश्चन आहे की आजच्या याच्यामध्ये तुम्ही काय शिकला? ओके, थँक्यू मॅडम. माझा एक क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणालात की थँक्यू 3 टाइम आपल्याला म्हणायचे आहे. तर रिझन बिहाइंड 3 टाइम म्हणण्याचं? रिझन सांगते. गुड क्वेश्चन. सो युनिव्हर्सला तीन वेळा आपल्याला जे काही थँक्यू बोलायचं 3 वेळा बोलायचं, किंवा कारण 3 नंबर हा न्यूमरोलॉजी दृष्ट्या सुद्धा महत्वाचा नंबर आहे, गुरुचा नंबर आहे. इथे न्यूमरोलॉजिस्ट असतील तर त्यांना माहित असेल की हा गुरुचा नंबर आहे. आणि गुरुकडून आपल्याला जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं आपल्याला ज्ञान घ्यायचंय. सो हा ज्ञानाचा नंबर आहे. देन युनिव्हर्सलला कुठली गोष्ट जेव्हा आपण 3 वेळा सांगतो, तेव्हा 3 वेळा कुठली गोष्ट एकदा वारंवार बोलल्यानंतर ते आपण लवकर अट्रॅक्ट करतो. आणि म्हणूनच आपण जे अफर्मेशन सुद्धा पुढे सेशन घेणार आहोत ते 3 वेळा एक अफर्मेशन आपल्याला ऐकायचं. येस, बरं. अच्छा, आजच्या सेशन मधून तुम्ही काय शिकलात? ओके. आजच्या सेशन म्हणजे आपल्याला ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे जे प्रत्येक तुम्ही मुमेंटला. आधी पण करत होता. येस, ओके. आधी पण करत होते, पण नोईंगली अननोईंगली. ओके. पण ओके. आता नोईंगली आपल्याला करायचं आहे येस. की ईच अँड एव्हरी मुवमेंट आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. जिथपर्यंत आपण एक्सप्रेस नाही करणार तिथपर्यंत आपले व्हायब्रेशन, आपली एनर्जी हायर लेवल पर्यंत नाही जात. जस्ट फॉर द नेम सेक आपल्याला करायचं नाहीये. एक्झॅक्टली. आणि सेकंड थिंग, कालच्या सेशन मधलं जे फॉरगिव्हनेस आहे, मी म्हणते फॉरगिव्हनेस खरंच होतं. माझ्याकडनं होत नव्हतं. मी फक्त फॉरगिव्ह बट फॉरगेट होत नव्हतं. फॉरगिव्ह करू शकतो पण फॉरगेट होत नाही. म्हटलं पुन्हा जर आपण जगायला गेलो ना की नंतर ती व्यक्ती दिसण्याच्या नंतर आपल्याला त्रास होतो. मी तर सगळ्यांना हे सजेस्ट करणार, जेव्हाही तुम्हाला असं काही वाटतं ना की फॉरगिव्ह होत नाहीये, तुम्ही फॉरगेट होत नाहीये, राग येतो, पेपरवरती लिहा काय काय तुम्हाला फील होतं ते आणि जाऊन टाका. येस, दिस इज द जसं की आपल्या लास्ट सेशन मध्ये हे मी सांगितलं होतं. येस. ओके, थँक्यू सो मच. ओके, आपण आता दुसऱ्याला पण वेळ देऊया कारण वेळ कमी आपल्याकडे. सो जेव्हा तुम्हाला वाटते की माझ्या आयुष्यामध्ये एखादी वाईटातली वाईट घटना घडलीये, डायरीमध्ये नोट डाऊन करा, लिहा. आणि ती डायरी 2-3 वेळा तुम्ही रीड करा. बघा, 2-3 वेळा रीड केल्यानंतर तुम्हाला कळेल अरे हे काहीच दुःख नाहीये, कारण हे तर नॉर्मल आहे. पण आपल्या मनात साठवून जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा आपल्याला खूप जास्त वाटतं. आणि जेव्हा आपण नोट डाऊन करतो ना आणि वारंवार ती वाचतो तेव्हा असं वाटतं काही नाही, मी मूर्खच आहे, एवढे दिवस किंवा एवढी वर्ष उगाचच हे मनात घेऊन घेऊन मी चालली होती. सो हा एक खूप छान एक सोल्युशन आहे. येस, आणखीन कोण आहे बरं? ह्या स्लाइड्स मध्ये बघते मी. हा, सोनाली मॅडम, काही बोलायचं आहे तुम्हाला? सोनाली मॅडम, ओके. सायली मॅडम, येस. हा, अनम्यूट करा. आणि आपल्या मनात जे चाललंय ते विचार म्हणजे बोलायला पण शिका. नुसतं असं नाहीये की नुसती ऐकण्याची भूमिका करू नका. त्याच्यातून ऐकून घेतल्यानंतर आपल्याला काय इम्प्लिमेंट करायचंय किंवा याच्यातून आपण काय शिकलो त्याचं उत्तर पण द्यायला शिका. येस, बोला. येस, सायली मॅडम बोला. हा, सायली मॅडम अनम्यूट करा. बाकीच्यांनी सगळ्यांचे आपले कोणाचे माईक मी अनम्यूट केले होते त्यांनी म्यूट करा प्लीज. एकच मिनिट. हा, येस, बोला.
तुम्ही राहता कुठे आणि तुम्हाला अनम्यूट करा. तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला? थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल. तुम्ही काल मला लिंक पाठवली, ऍक्च्युली कालचं मिस झालं. हा. बट आणि आजच्या सेशन मधून ऍक्च्युली खूप पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते. ओके. की आपण नेहमी काय करतो की जे आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जे आपल्या बाबत आपल्यासाठी झालं नाही, तर त्या निगेटिव्ह मध्ये आपण अडकलेलो असतो. आणि तुमच्या आजच्या सेशनमुळे थोडासा एक व्ह्यू चेंज झाला की आपण सगळीकडे पॉझिटिव्हली जे झालंय तेही पॉझिटिव्ह आहे आणि जे नाही झालं त्याच्या मागेही काहीतरी पॉझिटिव्ह रिझन्स असतील हे आता लक्षात येत आहे. आणि एक व्ह्यू खूप चेंज झाल्यासारखा वाटतोय, थँक्यू so much. एनर्जेटिक वाटतंय. थँक्यू सो मच. आणि अनम्यूट झालं तुम्ही. हा, आणि आता रिसेंटलीच पॉझिटिव्ह अफर्मेशनचा मला तुमच्याकडूनच एक चांगला रिझल्ट मिळालेला आहे माझ्या मुलाच्या ऍडमिशन बाबतीत. सेम आता त्याचं म्हणजे आज पण त्याचा एक रिझल्ट आला MPSP एक्झामचा. तोही खूप म्हणजे अनएक्सपेक्टेडली चांगला आला. ओके, चला ग्रेट. म्हणजे तेच आपण जेवढा पॉझिटिव्ह विचार करू तेवढाच आपल्या बाबत पॉझिटिव्ह होतं. थँक्यू सो मच. ओके, चला. सो आता आपल्याला उद्याचं लेक्चर असणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आणखीन काहीतरी वेगळं आपण शिकू. येस, आदिती मॅडम काय विचारायचंय का तुम्हाला? ओके, हा बोला, अनम्यूट कर. मगाशी पण सेम क्वेश्चन कोणीतरी विचारला मला, फक्त एवढंच की तुम्ही म्हटलं की इग्नोर करायचं, की आपल्याला जर कोण सतत नाही, ते नका आता विचारू. ठेवलं आता हे सोबत असेल. विचारा की या सेशन मधून मला तुम्ही फक्त काय एक विचारते शिकला. की नाही आता ते नको, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आपल्याला. मी एक्सप्लेन केलं तर माझं नेक्स्ट सेशन आहे. सो ठीक आहे, आता आपण इथे आपला सेशन संपूया. बाकीचे क्वेश्चन आपण उद्या घेऊया. आता माझं लगेच एक दुसरा सेशन होणार आहे, माझ्या वेळ निघून गेले. सो थँक्यू सो मच. आपण उद्या भेटूया सेम टायमिंगला 1 वाजता. थँक्यू सो मच.